कसं कोण जाणे, पण ह्यांना धनाजी काकांच्या विल विषयी कळलंय. काय? हो, त्यांना कुणी सांगितलं काहीच कळत नाहीये, पण यांना कुठून तरी कळलंय. खरंच कुणी सांगितलं असेल ना. एक व्यक्ती आहे जी हे हर्षवर्धनला सांगू शकते. कोण? प्रियंका. प्रियंका? तिला कसं कळलं? शार्दूलकडून. बाबांच्या विलच्या अगेन्स्ट अप्लिकेशन देण्यासाठी शार्दूलने राजाराम काकांकडून विलची कॉपी मागितली होती. आय थिंक ती प्रियंकाने वाचली असणार आणि तिनेच हर्षवर्धनला सांगितलं असणार. प्रियंका ताई, ही आता एकाच वेळी तुझ्या आणि माझ्या दोघींच्याही घरात आग लावतीये. तिचं नशीब चांगलंय ही नेहा इन्स्पेक्टरच्या वेशात नाहीये, नाहीतर लॉकअप मध्ये टाकून सोलून काढली असती तिला. जर हे खरं असेल तर याचा अर्थ हे अजूनही प्रियंकाला भेटतात. म्हणजे त्यांच्यात अजूनही काही. अरे देवा. थोड्या दिवसातच आपलं लग्न होणार आहे. मग कधी जायचं? कुठे? पिक्चर बघायला. हो जाऊया, नक्की जाऊया. ऍक्च्युली काय सध्या इथे मला खूप काम आहेत. ते काम संपलं ना की आपण नक्की जाऊया पिक्चरला. आता मी बिझी आहे. बरं ठीक आहे, तुम्ही बिझी नसाल तेव्हा मला फोन करा. मी वाट बघते तुमच्या फोनची. हो नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. बाय. चुकलंच माझं. त्या आसावरीचं प्रेम नाही, माझ्यावर विश्वास नाही. मग मी तरी कशा करता तिचे गोडवे गायचे? तिच्यासाठी मी तुला दूर कशा करता लोटायचं? नाही, आता मी असं होऊ देणार नाही. काही झालं तरी मी तुला दूर करणार नाही. मग मला त्या आसावरीला सोडावं लागलं तरी चालेल. नाही नाही, ती प्रियंका अजूनही माझ्या संसारात ढवळाढवळ करते. हे नक्कीच अजूनही तिला भेटत असणार. तिनेच यांना विल बद्दल सांगितलं असणार. माझ्या बाबांचं नाव पुढे करून दोघंही फसवताय मला. आणि कोण कुठली ही मुलगी, या आधी हिला मी कधी पाहिल्याचंही आठवत नाही मला. आणि ही म्हणते ही माझी बायको आहे, माझ्या मुलाची आई आहे. आणि दुसऱ्या कोणाचं तरी पाप ही माझ्या माथी मारतीये. शार्दूल, आसावरी उगाच काहीतरी बडबडू नकोस. आता का चिडताय? सत्य कबूल करायची हिंमत नाही तुमच्यात? असं काही नाही आहे. नाहीये तर मग सांगत का नाही? तुम्हाला विल बद्दल कुणी सांगितलं? हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. प्रियंका मला हे सगळं कशा करता सांगेल? तिचा माझा काही संबंधच नाही आता. मी कशावरून खरं मानू? हे म्हणजे तुझा विश्वास नाही माझ्यावर? सत्य कटू असतं आणि म्हणूनच ते जिव्हारी लागतं. तुम्ही कितीही लपवलं तरी मला ठाऊक आहे की तुम्ही आणि प्रियंका अजूनही भेटता. तुमचे आणि तिचे अजूनही संबंध आहेत आणि हेच सत्य आहे. बस, एकदम बस. ह्याच्या पुढे जर काही एक अक्षर जरी बोललास ना तर काय करणार तुम्ही? काय कराल?